मित्रांनो, जर तुम्ही बी-एड सी-ई-टीचा किंवा ई-एल-सी-टीचा फॉर्म अजूनही भरला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी-एड सी-ई-टीसाठी दिलेलं जे फॉर्मचं रिलॅक्सेशन आहे, फॉर्मची डेट जी एक्सटेंड केली होती, त्याविषयी डिस्कशन करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी आहे आणि बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीचे फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. तर यापुढे या डेटला एक्सटेन्शन मिळेल का? आणि ते जर एक्सटेन्शन मिळणार असेल तर साधारणतः किती दिवसाचं एक्सटेन्शन आपल्याला मिळेल? तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या काही चुका फॉर्म भरत असताना झाल्या असतील तर त्या चुका कशा दुरुस्त करायच्या आणि त्यासाठी असणारी एडिट फॅसिलिटी कधी अवेलेबल होईल, तसेच या परीक्षेचं असणारं स्वरूप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद. तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, बी-एड सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्यासाठी असणारा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, बी-एड सी-ई-टीला आता फक्त 31 दिवस शिल्लक आहेत आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला अगदी 99 पर्सेंटाईल लागतात. तर हे पर्सेंटाईल्स अचीव करण्यासाठी या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. याच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. रेकॉर्डेड क्लासेस इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला दिल्या जातील. परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे अवेलेबल असणार आहेत. तर या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपल्या परीक्षेची तयारी अगदी आत्ताच सुरू करा. जसं की आपल्याला माहिती आहे, बी-एड जनरल आणि स्पेशल ही एक्झाम मराठी माध्यमामध्ये बी-एड करण्यासाठी आहे आणि ही परीक्षा तुम्ही देत असाल तर तुमच्या पेपरमध्ये मेंटल ॲबिलिटी या विषयातून 40 प्रश्न येतील, जनरल नॉलेज करंट अफेअर्स मधून 30 प्रश्न येतील आणि टीचर ॲप्टिट्यूड मधून तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ई-एल-सी-टी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे, अशा विद्यार्थ्यांना हे 100 प्रश्न तर असतीलच, सोबतच ई-एल-सी-टी साठी ॲडिशनल 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्क, व्होकॅब्युलरी मधून 5 मार्कचे क्वेश्चन येतील, ग्रामर फोकस मधून 8 मार्कचे क्वेश्चन येतील, सेंटेन्स फॉर्मेशन मधनं 7, फोनेटिक्स मधनं 3, वर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स मधनं 5 आणि फिगर ऑफ स्पीच या टॉपिक मधनं तुम्हाला 2 प्रश्न इथे परीक्षेमध्ये येणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीच्या आहे. बी-एड जनरल तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामधून देऊ शकता. बी-एड जनरलच्या विद्यार्थ्यांना 100 मार्कची परीक्षा आहे आणि 100च प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि ते प्रश्न MCQ प्रकारचे असतात. या परीक्षेला तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ असतो. तेच जर आपण ई-एल-सी-टीच्या बाबतीत पाहिलं तर ई-एल-सी-टी सुद्धा ऑनलाईन आहे, पण तिथे मीडियम तुम्हाला इंग्लिश असणार आहे, कारण ही परीक्षा इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट आहे. म्हणून इथे तुम्हाला मीडियमची चॉईस नाहीये. इंग्लिश मीडियम मधून कंपल्सरी हा पेपर देणं गरजेचं आहे. प्रश्नांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 50 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि 50 मार्क या प्रश्नांना दिलेले असतात. सर्व प्रश्न हे MCQ प्रकारचे असतात आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील किंवा 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर इथे तुम्हाला MCQ ची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून तुमची या विषयांची आणि परीक्षेची संपूर्ण प्रॅक्टिस होते आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी याची मदत होते. जसं की आपल्याला माहिती आहे, परीक्षांच्या तारखा ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना सांगितलेल्या आहेत आणि आपले जे हॉल तिकीट आहेत ते साधारणतः 17 मार्च नंतरच आपल्याला मिळतील आणि परीक्षा ही 27 ते 29 मार्च या 3 दिवसामध्ये घेतली जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 3 दिवस सलग परीक्षेला जाण्याची गरज नाहीये. इथे प्रत्येक दिवशी साधारणतः 3 सेशन मध्ये ही परीक्षा होते आणि त्यापैकी कुठल्याही एका सेशन मध्ये तुम्हाला या परीक्षेला जाणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला सांगितलं असेल की तुमची परीक्षा 27 तारखेला मॉर्निंगच्या सेशन मध्ये असेल तर त्या दिलेल्या वेळेमध्ये जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे परीक्षेचं शेड्यूल असणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे सी-ई-टीने यापूर्वी दिलेलं एक्सटेन्शन पाहत आहोत.
त्यानुसार 24 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याची. खाली दिलेलं आहे की नो फर्दर एक्सटेन्शन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल शाल बी ग्रांटेड. सीईटी सेलचं असं म्हणणं आहे की या तारखेपुढे कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन तुम्हाला देण्यात येणार नाहीये. त्यामुळे तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म्स असतील ते आजच तुम्ही सबमिट करायला हवे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं दिलं असताना सीईटी सेल या फॉर्मला एक्सटेन्शन देईल का, हा सुद्धा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण इतर एक्झामच्या बाबतीत पाहिलं तर इतर एक्झाम्सला सुद्धा सीईटी सेलने एक्सटेन्शन दिलेले आहेत. सीईटी सेलने MBA CETला रिसेंटली फायनल एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या BEd CETला आणि ELCTला हे एक्सटेन्शन मिळू शकतं. अजून 5 ते 6 दिवस फॉर्म भरण्याची मुभा सीईटी सेल मे बी देऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न, जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही चुका झाल्या असतील आणि आता तुम्हाला त्या चुका करेक्ट करायच्या असतील तर तुम्ही काय करायला हवं. तर मित्रांनो, त्यासाठी सीईटी सेल एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देते. ज्या वेळेस तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करता, ज्यावेळेस सीईटी सेल ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशनसाठी दिलेल्या ज्या एक्सटेंडेड टाईमलाईन्स आहेत त्या संपवते. म्हणजे ज्या दिवशी सीईटीचे जे फॉर्म आहेत ते फायनली सबमिट करायचे बंद होतात, त्यानंतर पुढे डेट एक्सटेंड केली जात नाही. अशा एक्सटेन्शन नंतर सीईटी सेल साधारणतः 3 दिवसांचा वेळ तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी देते. तर हा जो वेळ आहे तो तुमच्या फायनल एक्सटेन्शन नंतर दिला जाईल. त्यामुळे अजून तरी तुमचं एक्सटेन्शन हे फायनल नाहीये. ज्यावेळेस सीईटी सेल ही डेट फायनलाइज करेल त्यानंतरच तुम्हाला एडिट फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल होईल. आणि या एडिट फॅसिलिटीमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं जेंडर, तुमचा फोटो आणि सिग्नेचर इत्यादी गोष्टीच फक्त चेंज करू शकता. त्याच्या पलीकडे जर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, एज्युकेशनल डिटेलमध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर नक्कीच तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस नवीन फॉर्म सबमिट करायचे असतात. त्याच वेळेस तुम्ही हे बाकीचे जे करेक्शन्स आहेत ते करू शकता. त्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं करेक्शन इतर गोष्टींमध्ये तुम्हाला करता येत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपली जी सीईटी आहे ती 27, 28 आणि 29 या 3 दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये होणार आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न आहे की ही जी सीईटी आहे तिची जी तारीख आहे ती एक्सटेंड होऊ शकते का. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सीईटीची जी तारीख आहे ती एक्सटेंड होण्यासाठी किंवा एक्सटेंड करण्यासाठी काही स्पेसिफिक रिझन्स लागतात. जसं की या दिवसामध्ये जर इतर युनिव्हर्सिटीजचे पेपर असतील 27, 28 किंवा 29 तारखेला, महाराष्ट्रातल्या इतर युनिव्हर्सिटीजचा कुठलाही फायनल इयरचा पेपर असेल तर त्यावेळेस मे बी तुमची डेट ही थोडीफार एक्सटेंड होऊ शकते. जर सीईटी सेल डेट एक्सटेंड करायला तयार असेल तरच हे पॉसिबल होईल. जर युनिव्हर्सिटीनेच आपली डेट एक्सटेंड केली तर अशा वेळेस तुमची डेट ही एक्सटेंड होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, 27, 28, 29 हेच 3 दिवस टार्गेट करा आणि त्याच्यानुसारच आपला जो अभ्यास आहे तो प्लॅन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी वेळेमध्ये जर तुम्हाला या सीईटीचं प्रिपरेशन करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या 1 महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल आणि हा जो सिलेबस आहे तो लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. तसेच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. त्यानंतर सर्व विषयाच्या सोप्या भाषेतील नोट्स सोबतच 2000 पेक्षा अधिक MCQ आणि एक्झामची ॲक्च्युअल प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाईल आणि या परीक्षेमध्ये 99% पर्यंत मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BEd कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.